आपल्या सकाळला एकच प्रश्न असतो की नाश्त्याला काय बनवावं, टिफिनला काय द्यावं किंवा मुलांना स्नॅक्समध्ये काय द्यावं. पण आज मी तुम्हाला फक्त एक वाटी रव्यापासून इतका छान हेल्दी क्रिस्पी असा नाश्ता बनवून दाखवणार आहे ना. हा नाश्ता फक्त एकच वाटी रव्यापासून बनतो आणि भरपूर लोकांसाठी हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता. याला तुम्ही टिफिनला किंवा स्नॅक्ससाठी बनवून खाऊ शकता. खूप छान नाश्ता तयार होतो. तर चला बघूया त्याला लागणारं साहित्य. इकडे मी अर्धी वाटीच्या अंदाजाने दही घेतलेलं आहे. आंबट दही घ्यायचं. त्यानंतर आपण 1 वाटी इकडे मी रवा घेतलेला आहे. हे बघू शकता. अर्धी वाटी दही आणि 1 वाटीचाच रवा आपण वापर करायचा आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये काही आपले साहित्य टाकायचे आहेत. इथे मी थोडेसे व्हेजिटेबल कट करून घेतले. त्यामध्ये अर्ध टमाटर घेतले. त्यानंतर ही कांद्याची पात घेतली हिरवी. हे बघू शकता, हिरवी कांद्याची पात आणि 1 मिरची कट करून घेतलेली आहे मोठ्या साईजची, कमी तिखटवाली आहे. त्यानंतर कांद्याच्याच पातीचा जो कांदा असतो ना सफेदवाला तो घेतला आहे आणि थोड्याशा शिमला मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. हे मी इथे व्हेजिटेबल वापरले. तुम्ही आवडीनुसार इथे व्हेजिटेबल टाकू शकता. आता याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेते. इकडे तुम्ही पालक, मेथी जे पण तुम्हाला आवडते ते व्हेजिटेबल इथे टाकू शकता. म्हणजे भरपूर असा हा प्रोटीनयुक्त हा नाश्ता आहे. याच्यात थोडंसं पाणी टाकायचं. आता रवा कसं पाणी लगेच सोकून घेतं, पण आपण याच्यामध्ये दही पण टाकलेलं आहे. हे बघू शकता. छान. आता आपण हे मिक्स करून घेऊया. जास्त पातळ बनवायचं नाही बॅटर. जर तुम्हाला ह्याचं डोशासारखं बनवायचं असेल तर मग ह्याचं पातळ असं रनी बॅटर बनवा. पण आपल्याला डोसा वगैरे काही बनवायचं नाही आहे. त्याचं छान असं एक पॅनकेकसारखं बनवायचं आहे, म्हणून थोडंसं याचं घट्ट बॅटरच ठेवायचं आहे. आता हे सर्व मिक्स करून घेतलं आहे व्हेजिटेबल वगैरे टाकून. त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा, चिमूटभर, अर्धा चमचा पण नाही, फक्त चिमूटभर मी इथं लाल मिरची पावडर, थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. कारण आपण मिरचीचा वापर केला आहे म्हणून मसाला कमी टाकायचा. त्यानंतर मी थोडंसं धना पावडर टाकलेला आहे. याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते, चांगला कलर येईल. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचा जिरा पावडर. हे बघू शकता, मी थोडंसं इथं जिरा पावडर टाकून घेते. ह्याच्यामध्ये गरम मसाला नाही टाकला तरी काही हरकत नाही. जर आवडत असेल गरम मसाला तर ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. आणि त्यानंतर इथं आपण चटपटी स्वाद यासाठी थोडासा चाट मसाला टाकायचा. हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू रस किंवा आमचूर पावडरसुद्धा इथे टाकू शकता. ते सर्व मसाले आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यावा. जे आपण रवा दहीमध्ये व्हेजिटेबल वगैरे टाकून घेतले त्याच्यामध्ये हे मसाले थोडे थोडे प्रमाणात मिक्स करून घ्यायचं. आता तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा करू शकता. म्हणजे मी इथं अर्धी वाटी 1 वाटी रवा वापरला आहे. भरपूर लोकांसाठी सुद्धा तुम्ही असा भरपूर हा नाश्ता करू शकता. टिफिनला जर न्यायचा असेल, लंच बॉक्समध्ये जर द्यायचा असेल लहान मुलांना तर हा भरपूर असा बनवू शकता. ते हे इकडे बघू शकता, चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे थोडा वेळ ह्याला द्यायचं रेस्ट, जेणेकरून काय होईल सगळे मसाले याच्यामध्ये चांगले सेट होऊन जातील. तर 5 मिनिटानंतर आपण चेक करायचे. बघू शकता मस्त असं सेट झालेलं आहे. रवा असा फुलून गेला आहे मस्तपैकी. फक्त आपण दह्यामध्ये आणि थोड्याशाच पाण्यामध्ये आपण याला भिजत ठेवलं होतं. छान फ्लेवर येतो दह्यामुळे. आता आपण गरम पॅन तापत ठेवायचे. आता गरम पॅन आपण तापत ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपण ठेवायचं सुरुवातीला थोडंसं तेल. हे सुद्धा जास्त झाले तेल. इतकं तेल पुरेसं आहे पूर्ण आपल्या आप्पेसाठी. म्हणजे आप्पेसुद्धा तुम्ही त्याला बोलू शकता. याच्यामध्ये मी जिरे टाकलेत. हे असं जिऱ्याचे तडका भेटतो मस्त. आता काय करायचं, थोडे थोडे घेऊन असे जितकं तुम्हाला आवडेल तितके लहान मोठे साईजचे करू शकता. मी आता इथं 3 करते. हे असं ह्या साईजचे मी करून घेते. छान लागतं हा नाश्ता. एकदा ट्राय करा तुम्ही, खूप आवडीने खातान. हे बघा. आणि मंद आचेवर याला असं सेट होऊन द्यायचं. अजिबात पलटी नाही करायचं. जोपर्यंत ही खालची बाजू जोपर्यंत याची कडक होत नाही ना त्यावर याला अजिबात म्हणजे असं अलटी पलटी नाही करायचं. थोडंसं हाय फ्लेम करून असं तव्यावर ठेवून द्यायचं. मग मंद गॅस करायचा. हे बघा, जोपर्यंत हे असं निसटत नाही ना तोपर्यंत ह्याला पलटी नाही करायचं. एकदा खालची बाजू कडक झाली की मग ही सहज पलटी होते न तुटता. हे बघा, चमच्याच्या साहित्याने हे असं पलटी करून घ्यायचं. आता जिरे टाकल्यामुळं पूर्ण जिरे याच्यावर सेट झालेले आहेत आणि आता खालच्या बाजूला सुद्धा जिरे लागून जातील. तर मस्त असा खमंग टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो. तुम्ही बघू शकता किती छान सुंदर असा रंग आलेला आहे याच्यावर. आणि आता याला चांगलं कडक होऊन द्यायचं आहे. म्हणजे याचा क्रिस्पीपणा वाढून द्यायचा आहे आणि प्रेस करायचं हलक्या हाताने.
आणि मंद गॅस ठेवायचा. अधूनमधून तुम्ही थोडासा हाय फ्लेम केली तरी काय हरकत नाही. फक्त लक्ष ठेवून ह्याला शेक द्यायचा आहे चांगला. हे बघा, तेल सुरुवातीचं जास्त झालं होतं, मी ते थोडं कमी केलं. आता इथे तुम्ही बघू शकता पॅनमध्ये जास्त तेल दिसत नसेल तुम्हाला, कारण मी तेल जे होतं सुरुवातीला जास्त पडण्यात आलं आहे म्हणून मी काढून घेतलं. कारण हा जो नाश्ता आहे हा कमी तेलातच होतो आणि नॉनस्टिकी पॅन असेल तर सहजपणे हा छान असा नाश्ता तयार होतो कमी तेलामध्ये. हे बघा, मस्त असं कडक आणि क्रिस्पी हा तयार व्हायला लागला आहे नाश्ता. तर हा नाश्ता तुम्ही सकाळ सकाळ अगदी सकाळच्या घाईमध्ये, जर उशीर झाला तरी काही टेन्शन येणार नाही. इतका सोपा हा नाश्ता तयार होतो बनवायला. म्हणजे टेन्शन नाही राहणार की नाश्ता आता बनवायचा काय. सहजपणे तुम्ही हा नाश्ता कितीही उशीर झाला तरी मुलांना टिफिनसाठी किंवा चहासोबत स्नॅक्ससाठी सुद्धा तुम्ही हा खाऊ शकता, कारण हा भरपूर असा व्हेजिटेबलनी भरलेला नाश्ता आहे. हे बघा, छान असं मी हे क्रिस्पी रेड ब्राऊन रंग येईपर्यंत ह्याला फ्राय केलेला आहे. बघू शकता किती सुंदर असं भाजून निघलेलं आहे, ते पण कमी तेलामध्ये. आता हे काढून घेऊया आपण, नाही तर काय होईल जास्त करपून जाईल. आता गॅस केला आहे मी इथे स्लो. तर सगळे काढून घेते आणि काढल्याच्या नंतर याच्यामधलं तेल जो एक्स्ट्रा ऑइल जे आहे ते सगळं सुकून जातं. हे बघा, काहीच तेल नाही आहे याच्यामध्ये टाकलेलं आपण. आता उरलेलं थोडंसं बॅटर आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. पुन्हा एकदा मी याच्यामध्ये 2 टाकून घेते. बघू शकता तुम्ही तेलाचं प्रमाण इथं खूपच कमी, नाही बोललं तरी काही हरकत नाही. हे बघा, हे असं कमी तेलामध्ये हे थोडंसं आपण शेकून घेऊया. आता इथं आपण कमी तेल वापरल्यामुळं हा खूपच हेल्दी नाश्ता आहे. हे असं पलटी करून घ्यायचं, सहजपणे हे पलटी होऊन जातं आणि याला चांगलं असं कडक होऊन द्यायचं. अगदी 5 आणि 10 मिनटाच्या आतच हा नाश्ता तयार होतो आणि खायला इतका टेस्टी असतो ना. म्हणजे लहान मुलाचा रोजचाच प्रश्न असतो की आज स्नॅक्ससाठी काय आहे, आणि रोज रोज तेच खाऊनसुद्धा कंटाळा येतो. त्यामुळे जरा वेगवेगळासुद्धा नाश्ता ट्राय केला पाहिजे, कारण आपली जी डेली रुटीन आहे ती खूप बिझी झाली आहे. खूप म्हणजे घाई गडबड असते आपल्याला सकाळी उठल्या. त्यामुळं काय होतं, कधी कधी तर इतका उशीर होतो की काहीच सुचत नाही काय बनवा. अशा टायमाला ना हे असे सोपे पदार्थ आणि हेल्दी असे टेस्टी नाश्ता नक्की तुम्हाला फायदेमंद होईल. तर तुम्ही एकदा ट्राय करा आणि खूप छान हा हेल्दी नाश्ता आहे. याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार भाज्या टाकू शकता, मेथी, पालक, कोथिंबीर वगैरे सगळं जे आवडेल तुम्हाला व्हेजिटेबल टाकू शकता. आता हे चांगलं शेकून घेतलं आहे. आता मी एक काढून घेते एका प्लेटमध्ये, म्हणजे अगोदर जे आपण काढून घेतलं आहे त्याच्यातच हे काढून घेते. हे बघा, मस्त झालेला आहे असा क्रिस्पी रंग. बघा इथं किती सुंदर रंग आला आहे. हे आता मी हे सगळं काढून घेते, थोडंसं याला शेक देते. हे बघा, हे इतके सारे मस्त असे मी हे नाश्ता तयार केलेला आहे. आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. थोडंसं गरम आहे आणि नॉर्मल थंड आहे. इतका सुंदर टेस्टी आणि हेल्दी असा हा नाश्ता तयार केलेला आहे फक्त 1 वाटी रव्यापासून. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. बघू शकता क्रिस्पी बनायचा बघू शकता आणि आतून इतका नरम सॉफ्ट आहे. भरपूर असं व्हेजिटेबल टाकल्यामुळं खूप छान हेल्दी नाश्ता आहे. तर नक्की एकदा ट्राय करा तुम्ही. सुंदर असा हा नाश्ता सकाळ सकाळ तुम्ही बनवून खाऊ शकता. हेल्दी नाश्ता आहे. लहान मुलं चपाती भाजी खायला कंटाळा करतात, अशा वेळेस ना त्यांना असा हा प्रोटीनयुक्त भरपूर असा हा नाश्ता करून नक्की द्या. बघू शकता किती सुंदर असा हा नाश्ता तयार झाला आहे. आतली स्टफिंग इतकी छान भाजून निघली आहे. केचपसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत खूप छान लागतो. तर ज्यावेळेस मी याला टेस्ट केलं त्यावेळेस असं सगळे व्हेजिटेबलची बाईट्स लागत होत्या, इतकं भारी वाटत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतकं सुंदर फ्लेवर आला याच्यामध्ये. चाट मसाला टाकला, त्याचा आंबट गोड असा स्वाद लागतोय आणि वरून भाज्याचा एक वेगळा स्वाद खूप छान लागतोय. तर नक्की एकदा नाश्ता हा ट्राय करा. घाई असेल ना अशा वेळी तर नक्की करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा हेल्दी नाश्ता हा तुम्ही कधीही करून खाऊ शकता, कारण लहान मुलांना तर स्पेशली हा नाश्ता नक्की द्या करून. खूप छान झालेला आहे बघा, वरून क्रिस्पी आणि आतून इतका नरम सॉफ्ट असा हा नाश्ता तयार झाला आहे. खूपच भारी लागला मला तरी, आणि तुम्हाला पण नक्की आवडेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि असेच रेसिपी बघत राहा. आवडला असेल तर हा नाश्ताचा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. असेच छान छान आणि सोप्या पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या रेसिपी मी तुम्हाला दाखवत राहीन. तर बघत राहा चॅनलला. आणि चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा आणि असं हेल्दी करून नक्की खा. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.